नमस्कार बंधू भगिनींनो, आज आपण एका मिड कॅप कंपनीचा फंडामेंटल आणि टेक्निकल पाहणार आहोत. कंपनीचं नाव आहे NCC लिमिटेड. तर या कंपनीचा फंडामेंटल पाहण्या अगोदर तुम्हाला हा शेअरचा चार्ट दिसत असेल. या शेअरच्या चार्टमध्ये 2007मध्ये बघा 224 रुपयापर्यंत हा स्टॉक गेलेला आहे आणि 224 रुपयानंतर तो खाली आलेला आहे. खाली तो हळूहळू 10 रुपयापर्यंत सुद्धा आलेला आहे. हळू 30 रुपये, त्यानंतर 10 रुपयापर्यंत सुद्धा आलेला आहे. त्यानंतर 26 रुपये, थोडा वरती पण गेला, या ठिकाणी 16 रुपयापर्यंत आलेला आहे. आणि नंतर हळू तो आपल्या लाईफ टाईम हायपर्यंत म्हणजे 285 रुपयापर्यंत गेलेला आहे. म्हणजे 2007मध्ये 224 रुपये ही लेव्हल क्रॉस करण्यासाठी या स्टॉकला जवळजवळ 17-18 वर्ष लागली. म्हणजे 2007मध्ये किंवा ज्यांनी त्याच्यामध्ये गुंतवणूक केली असेल 224 रुपयाला, त्यांना बिचाऱ्यांना लॉस सहन करावा लागला असेल. तर अशा पद्धतीने 18 वर्षानंतर या स्टॉकने ब्रेकआउट दिलेला आहे. आपला जो लाईफ टाईम हाय आहे तो हाय क्रॉस केला. 224 रुपये जो हाय होता तो क्रॉस केलेला आहे. आता 285 रुपये या स्टॉकची किंमत चालू आहे. तर हा अंडर परफॉर्मन्स करत आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तर जे प्रत्येक 5 वर्षामध्ये प्रत्येक स्टॉकचा हा ट्रेंड हा वाढलेला असला पाहिजे. त्या प्रत्येक स्टॉकमध्ये किंवा त्या कंपनीमध्ये प्रगती झालेली असली पाहिजे. पण या कंपनीमध्ये 2007 नंतर तर त्या शेअरची किंमत हळू, कंपनीची प्रगती झाली की नाही ते गोष्ट वेगळी, पण त्या शेअरची किंमत कमी होत गेलेली आहे. आता 2024मध्ये या शेअरने 285 रुपयापर्यंत आलेला आहे. म्हणजे मधल्या काळामध्ये अंडर परफॉर्मन्स हा स्टॉक करीत होता किंवा ही कंपनी करीत होती असं म्हणायला हरकत नाही. तर अशी ही NCC कंपनी आहे, नागार्जुन कंपनी लिमिटेड असं हे नाव आहे. ही 1978मध्ये स्थापन झालेली एक बांधकाम आणि पायाभूत सुविधा फर्म आहे. कंपनीने 1990मध्ये एक कंत्राटदार म्हणून काम सुरू केले आणि संपूर्ण पायाभूत सुविधा पुरवठादारांचा मार्ग मोकळा केला. इतके की या कंपनीने त्या कामामध्ये इतके काम केले की 2005मध्ये फोर्ब्स एशियाच्या बेस्ट अंडर $1 बिलियन यादीत स्थान मिळवले. त्यांच्या 2 महत्त्वपूर्ण उपकंपन्या आहेत, NCC इन्फ्रा आणि NCC अर्बन. NCC इन्फ्रा सरकारी सवलतीद्वारे पूल, रस्ते, उड्डाणपूल, वीज पारेषण लाईन इत्यादी पायाभूत प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करते, म्हणजे ही कामं करते. आणि NCC अर्बन ही निवासी आणि व्यावसायिक इमारती बांधते. एकात्मिक टाउनशिप, सर्व्हिस अपार्टमेंट हे सर्व बांधकाम करते. आज NCC ही केवळ बांधकाम कंपनी नाही, तर ऐतिहासिक प्रकल्पाद्वारे भारताच्या प्रगतीत योगदान देणारे एक नाव आहे. एक शीर्ष ब्रँड म्हणून विकसित झाला आहे. या कंपनीचा मार्केट कॅपचा विचार केला तर मार्केट कॅप आहे 17,894 कोटी रुपये. या कंपनीच्या शेअरचा PE रेशो आहे 25.18. ही कंपनी आपल्या शेअरहोल्डरांना डिव्हिडंड देते. डिव्हिडंडचं प्रमाण आहे 0.77. या कंपनीचा शेअरचा ROC आहे 22.1 आणि ROE आहे 11.4. डेबिट टू इक्विटीचा विचार केला तर 0.15 आहे, म्हणजे फार काही कर्ज नाही. क्वार्टरली रिझल्ट चांगला लागलेला आहे. आपल्या शेअरहोल्डरांना चांगला डिव्हिडंड देते. सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ हा वाढलेला आहे. ROE वाढलेला आहे. 2013 ते 2016 या काळामध्ये या कंपनीवर कर्ज होते आणि त्यानंतर म्हणजे कर्ज जास्त आणि रिझर्व कमी होते. आणि त्यानंतर मात्र 2017 इथून 2017 कंपनीवरील कर्ज कमी होत गेले आणि रिझर्व मात्र वाढत गेलेले आहे. प्रमोटर होल्डिंगसुद्धा वाढलेली आहे. 22% प्रमोटर होल्डिंग आहे. FIचे प्रमाण वाढलेले आहे. पब्लिक होल्डिंग मात्र जास्त आहे. या शेअरमध्ये 30% पाहिजे तर 40% पब्लिक होल्डिंग आहे. म्हणजे सर्वसामान्य लोकांनी या स्टॉक जास्त घेतलेला आहे. 40% पब्लिक होल्डिंग आहे. अशी ही मिडकॅप कंपनी आहे NCC लिमिटेड, जे आपल्या हायवर 52 वीक हायवर ट्रेड करीत आहे.
या कंपनीचा आपण शेअरचा चार्ट बघूया. ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर NCC लिमिटेड या कंपनीचा शेअरचा चार्ट लावलेला आहे. 1 मंथ टाईम फ्रेम आहे. 1 मंथ टाईम फ्रेममध्ये तुम्हाला दिसत असेल की 234 रुपये, जी 224 त्या ठिकाणी सांगत होती, या ठिकाणी दाखवलेला आहे की हाय जो आहे तो 234 रुपयाचा आहे. या 234 रुपयावरून हा शेअरचा चार्ट खाली आलेला आहे. हा 2007 नंतर 2008मध्ये ज्यावेळेस मंदी आलेली होती, जागतिक मंदी, त्या काळामध्ये हा शेअरचा चार्ट खाली आलेला आहे आणि खाली हा परफॉर्मन्स करत होता. म्हणजे या काळामध्ये स्विंग ट्रेडिंग चांगली होती, पण लाँग टर्म गुंतवणुकीसाठी हा काळ काही चांगला नव्हता असं म्हणायला काही हरकत नाही. कारण की हा जो हाय होता 234, त्या हायपर्यंत हा शेअरचा चार्ट जाण्यासाठी फार काळ जावा लागला आणि 2024मध्ये ही जी लेवल होती, हा जो रेजिस्टन्स होता, हा रेजिस्टन्स क्रॉस करून रिटेस्ट केला आणि रिटेस्ट करून ब्रेकआउट दिलेला आहे या शेअरने. हा 1 मंथ आपण पाहिला चार्ट. आता 1 वीक चार्ट पाहूया. बघा, एक आठवड्याचा चार्ट लावला. 1 वीक चार्ट टाईम फ्रेममध्ये तुम्हाला दिसत असेल की फार मागे 2007 डिसेंबर, म्हणजे 2008 म्हटलं तरी हरकत नाही. 2008मध्ये बघा, 2008मध्ये ही जी लेवल आहे 234 रुपये, त्या लेवलवरनं स्टॉक खाली आलेला आहे आणि त्यानंतर पुन्हा तो खाली आला. खूप खाली आलेला आहे तो, बघा. त्यानंतर इथेही खाली आलेला आहे तो आणि मात्र यानंतर या स्टॉकने किंवा या शेअरने ब्रेकआउट दिलेला आहे. ब्रेकआउट देऊन रिटेस्ट केलेला आहे. रिटेस्ट करून पुन्हा वर गेला, पुन्हा रिटेस्ट केला आणि पुन्हा वर गेलेला, असं 52 वीक हाय ब्रेकआउट दिलेला आहे या शेअरने. हा जवळजवळ 2022पासून वर जात आहे. 2022-2023पासून वर जात आहे. म्हणजे 2-3 वर्षापासून या शेअरचा परफॉर्मन्स चांगला आहे. त्याच्या अगोदर मात्र हा शेअर थोडा खालीच होता. हा 1 वीक टाईम फ्रेममध्ये तुम्ही पाहिला ब्रेकआउट स्टॉक. आता 1 डे टाईम फ्रेममध्ये बघा. 1 डे टाईम फ्रेममध्ये तुम्हाला दिसत असेल की या स्टॉकने किंवा या शेअरने हा 234 हा जो रेजिस्टन्स होता, हा रेजिस्टन्स ब्रेक केला, पुन्हा खाली आला, पुन्हा हा रेजिस्टन्स ब्रेक केला आणि हा रेजिस्टन्स आता सपोर्टचं काम करीत आहे. 234 ही जी लेवल आहे ते आता सपोर्टचं काम करीत आहे. पुन्हा या सपोर्टला रिटेस्ट केला आणि 234 या लेवलवरनं हा शेअरचा चार्ट वरती जात आहे. तर अशा पद्धतीने 52 वीक हाय ब्रेकआउट हा स्टॉक आहे. तर 1 मंथ टाईम फ्रेममध्ये तुम्हाला दिसत असेल की आता या स्टॉकने मग टार्गेट किती द्यावं. जर त्याने जी ही लेवल, या चार्टने ही लेवल 234 ही लेवल क्रॉस केलेली आहे. पण टार्गेट पण म्हणजे एवढंच त्याच्यामध्ये मिळायला पाहिजे, एवढं टार्गेट त्याच्यामध्ये मिळायला पाहिजे. वरती मग तो जात आहे. आपली जी मागची जी लेवल आहे ती लेवल क्रॉस करून वरती जात आहे. तर येणाऱ्या काळामध्ये किंवा येणाऱ्या काही वर्षांमध्ये मिळणारे टार्गेटसुद्धा एवढं याच्यामध्ये मिळू शकेल. तर अशी ही 52 वीक हाय ब्रेकआउट कंपनी आहे किंवा 52 वीक हाय ब्रेकआउट हा स्टॉक आहे. किंवा 18 वर्षानंतर आपला जो हाय लाईफ टाईम हाय आहे तो ब्रेक केलेला आहे, म्हणजे ब्रेकआउट दिलं आहे 18 वर्षानंतर असं म्हणायला हरकत नाही. मी हा जो व्हिडिओ बनवला आहे, हा व्हिडिओ एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला आहे. बाय सेल रिकमेंड माझ्याकडून नाही. जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.